नमस्कार तहसीलदार साहेब. आम्ही बरंच आहे का नाही तुम्हाला सांगितलं की बा आमच्या गावातले पडीत काढले होते लोकांना 200 एकर, आता बी नाही का 200-300 एकर आमच्या पडीत काढले. गायले चरायला जागा नाही. तर तुम्हाला सांगतो, एवढं सांगून बी तुम्ही काही ऐकले ना. त्याच्यामुळे आहे का नाही गायचे बा हे बघा हे कसे हाल आहेत आमच्या गायचे. काहून की हे गाई आहे का नाही गावाच्या ठिकाणी चोरू लागले. त्याचे पडीत जेवढे बी वावरं दिसू लागले तुम्हाला हे तेवढे आहे का त्याचे पडीत होते. आम्ही लय वेळा आहे का नाही तहसीलदाराला सांगितलं की बा आमची पडीत आहे का नाही जनावरांचे वापस करा, गाईले चरायला जागा नाही. पण गायचं आपण आहे का नाही राष्ट्रीय दर्जा दिला गायले हे काहीच फायदा नाही. काहून की आहे का नाही राष्ट्रीय दर्जाच्या हे कामात नाही राहिले. जे गावाच्या काठानं हिंडू लागल्या गाई आणि आहे का नाही लोकांना आहे का नाही नजरेत दिसू लागले, लोक आहे का नाही गाया विकू लागले. तरी पण मी आहे का कोशिश करतो की गाय कोणी विकल्या नाही पाहिजे. पण गाय आहे का नाही चरासाठी तर कोणाचं गावाच्या ठिकाणी जाते, कुठे पण पिकात जाते तर लोक आहे का नाही हाकालतेच त्याले. काहून की त्याचं जे ज्या जागेवर त्याचं अन्न होतं, ज्या जागेवर त्याचा चारा होता तेच आहे का नाही त्यानं काढून घेतला त्याच्यासाठी, स्वतःसाठी वावरं केले तिथं उभं. आणि गाईले आहे का नाही चराले काहीच नाही. आता आहे का नाही गणगण आहे का नाही गावाच्या काठानं आहे का नाही गाई हिंडू लागल्या. तर माझं एकच म्हणणं आहे सरकारले की बुवा आहे का नाही त्याचं त्याले आहे का नाही जे पडीत काढले होते 200-400 एकर त्याचं त्याला वापस भेटलं पाहिजे. आणि हे मग आहे का नाही गाई आपल्या गाई राष्ट्रीय दर्जा दिला ना, ते आहे का नाही कुठे जात नाही, त्या जंगलात चढते असं माझं म्हणणं आहे सरकारले. तर तुम्ही आहे का नाही हे आमच्या गावात नाही आहे का नाही 300-400 गाई आहे, कमी नाही जास्त आहे. पण आहे का नाही हे काठानं गावाच्या काठानं पन्न्या खाऊ लागल्या कायच्यामुळे हे पडीत काढल्यामुळं. तर माझं एकच म्हणणं आहे सरकारले, सगळ्या आमच्या गावाचं बी म्हणणं आहे की बुवा पडीत आहे का नाही वापस भेटले पाहिजे. मी आहे का नाही लय कोशिश केली पण माझ्या मागं काही कोणी आलं नाही. माझे मित्र होते त्याच्या मागं पण कोणी नाही आले. पण आम्ही कटव ते सोडून दिला. आता मी लास्ट व्हिडिओ टाकू लागलो तुम्हाला. हे बघा पन्न्याचा व्हिडिओ. पन्न्या खाते तर जनावर काही बिन खाते तर मरते तर बिन. आणि लय रोगिष्ट लय हाल खराब झाले यायचे. लोक मारते तर बिन या गाईले. काहून की गावातनी येते, गावाच्या काठाने येते, पिकात जाते लोकांचं. आता हे पिकं खाते लोकांच्या तर मारते. तर हे दिसू लागलं का नाही पुढे तर सर्व त्याचंच होतं हे. आता हे सर्व काढले त्याला गणगण हिंडा लागू लागलं. आणि लोकांना नजरीत जर चांगलं जर पोरं दिसलं धरते निघून टाकते. तर यायचे हाल नाही झाले पाहिजे. पाण्याच्यासाठी धरण बी होतं, डोबला बी होतं, सगळं बुजून टाकलं त्याचं सगळं. आणि आपलं गाईचं प्रमाण काहून कमी होऊ लागलं, या प्रमाणानं कमी होऊ लागलं. काहून की आपले जे त्याचं जे 500-600 एकर जे सरकारनं जे दिलं आहे का नाही पडीत त्याच्यासाठी चरासाठी ते पूर्ण काढून टाकलं. जनावरं कमी होऊ लागले हेच कारण आहे. आपलं दुष्काळ काहून पडते, पडीत काढू लागले हेच कारण आहे. तुम्ही आहे का नाही गाईले आहे का नाही उपाशी मारता, आपण बी आहे का नाही एक दिवस आहे का नाही उपाशी राहणार आहोत. तर माझ्या सरकार एकच म्हणणं आहे, सगळ्याचं म्हणणं आहे की तुम्ही आहे का नाही त्याले अन्न वापस आलं पाहिजे, त्याचं खाणं त्याला वापस आलं पाहिजे, त्याचे जे पडीत काढले आहे का नाही त्याचे त्याला वापस आलं पाहिजे. हेच माझ्या सरकार म्हणणं आहे. तुम्ही आहे का नाही तहसीलदार साहेब तुम्ही काही बी करा, पण यायचं आहे का नाही याला वापस भेटून द्या. आम्ही लय कोशिश केली, आता व्हिडिओच्या माध्यमातून सांगू लागलो लोकांना, जनतेला सांगता. तर जय गौमाता.